अर्धा जाते इकडून हे व्हायला का रे? ते लाईव्हचं दिसन झालंय बरोबर दिसायले ना ते लाईव्ह तिकडे गेले काय ते लाईव्ह बरोबर आहे. सुंदर माझी शाळाच्या रसिक प्रेक्षकांनो, बालकांनो, पालकांनो, शिक्षकांनो आणि रसिक हो, तुमच्याशी संवाद साधताना मला आज खूप खूप आनंद होतो आहे. सुंदर माझी शाळा हे फेसबुक पेज आता एक शैक्षणिक चळवळ झालेली आहे. गेल्या काही दिवसापासून या फेजवरून जी व्याख्यानं झाली, जे कार्यक्रम झाले त्यातले पुष्कळसे मी पाहिले. विद्यार्थ्यांना, पालकांना, शिक्षकांना उपयुक्त असे सगळ्या प्रकारचे विषय घेऊन त्या संदर्भातली अतिशय सखोल अशी माहिती सांगणारी मंडळी इथं आलेली आहे आणि अधिकारवाणीनं बोलून गेलेली आहे. या फेसबुक पेज ज्यांनी सुरू केलं ते गणेश गुले हे माझे कवी मित्र. अतिशय सुंदर अशा ग्रामीण कविता लिहितात. खास करून मुलांसाठी जास्त प्रमाणात त्यांनी कविता लिहिलेल्या आहेत आणि मुलांच्यावर संस्कार फेसबुक पेज आहे. कोरोनाच्या काळात एक फेसबुक पेजची चळवळ सुरू झाली. पुष्कळ फेसबुक सुरू झाले, पण विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठी त्यातल्या त्यात विद्यार्थी केंद्रीभूत धरून सुरू झालेलं हे एकमेव फेसबुक पेज आहे. शिक्षकांसाठी आहेत आणखी एक दोन पेज, पण विद्यार्थी केंद्रीभूत धरून सुरू झालेलं हे एकमेव पेज आहे. म्हणून गुले यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो. पुष्कळ कविता मी आतापर्यंत मुलांसाठी लिहिल्या, मुलांसाठी पुष्कळ कार्यक्रम पण केले, पण प्रत्यक्ष फेसबुक पेजवरून मुलांसाठी कार्यक्रम करण्याचा आणि मुलांशी संवाद करण्याचा तसा हा माझा पहिलाच प्रसंग आहे. विद्यार्थी मित्र हो, संस्कार कवितेचे असं आपल्या या व्याख्यानाचा विषय आहे, कार्यक्रमाचा विषय आहे आणि सुंदर माझी शाळा असं आपल्या फेसबुक पेजचं नाव आहे. तर सुंदर हा जो शब्द आहे तर कुठलीही गोष्ट सुंदर करण्यासाठी तिच्यावर संस्कार करावे लागतात. संस्कार केल्याशिवाय कुठलीही गोष्ट सुंदर होत नाही, ती ओबडधोबडच राहते. उदाहरणार्थ आपणाला गव्हाची पोळी करायची, संस्कार करावे लागतात. गव्हाचं पीठ करावं लागतं, मळावं लागतं, ते लाटावं लागतं, भाजावं लागतं, मग गव्हाची पोळी तयार होते. पोळी हा गव्हाचा केलेला संस्कार आहे, गव्हावर केलेला संस्कार आहे. गहू हा निसर्गाने निर्माण केलेली एक वस्तू आहे, पण माणसानं त्याच्यावर संस्कार करून निर्माण केलेली पोळी ही माणसाची निर्मिती आहे. म्हणून संस्कार हे माणसानं निर्माण केलेले असतात. माणूस निसर्गानं निर्माण केला, पण संस्कार माणसानं निर्माण करायचे असतात. आणि म्हणून कुठलीही गोष्ट सुंदर करायची असेल तर तिच्यावर संस्कार करावे लागतात आणि संस्काराचीच पुढे चालून संस्कृती निर्माण होते. मी तुम्हाला सांगितलं की नुसतंच पीठ दळून भागत नाही, ते बारीक दळावं लागतं. नुसतंच पीठ मळून भागत नाही, ते व्यवस्थित तिंबावं लागतं. नुसतीच पोळी लाटून भागत नाही, ती व्यवस्थित गोल लाटावी लागते. नुसतीच भाजून भागत नाही, ती करपणार नाही, कच्ची राहणार नाही, अशा प्रकारे भाजावी लागते. हे सगळे संस्कार काळजीपूर्वक करावे लागते. त्याच्यातून उत्तम वस्तूची, सुंदर गोष्टींची निर्मिती होत असते. आणि सौंदर्य अशी संबंधित आहेत. म्हणून मला आपल्या चॅनलचं नाव सुंदर शाळा आणि आजच्या कार्यक्रमाचं नाव कवितेचे संस्कार जुळते जुळते आहेत असं आवर्जून वाटतं. माणसाचंही असंच आहे, माणसावरही संस्कार करावे लागतात. माणूस निसर्गानं निर्माण केला, पण संस्कार करून त्याची संस्कृती निर्माण होते आणि म्हणून माणसावर संस्कार करण्याची गरज असते. हे संस्कार कधी कधी जाणून बुजून करावे लागतात, कधी कधी नकळत घडत असतात. आणि या संस्काराचं पहिलं विद्यापीठ असते आई. कवितेचे संस्काराचं सुद्धा पहिलं विद्यापीठ आईच आहे असं मला वाटतं. ज्या आई कवितेचा संस्कार, पहिला संस्कार हा आईच करत असते मुलावर. गाण्याच्या रूपानं ती करत असते. वेगवेगळ्या वेळी वेगवेगळी गाणी ती म्हणत असते. आणि ज्या आईला गाणं येत नाही त्या आईची मुलं संस्कारापासून कायम वंचित असतात. त्याच्यामुळं आईला गाणं हे आलंच पाहिजे. कारण
जगात सगळ्यात सुंदर गळा स्त्रीला दिलेला आहे परमेश्वरानं, आणि तो त्याच्यासाठीच दिलेला आहे, मुलांवर संस्कार करण्यासाठी, गाण्याचे कवितेचे संस्कार करण्यासाठी, सांगीतिक अंगानं मुलाचं संगोपन करण्यासाठी. त्याच्यामुळं त्या आईनं त्या गळ्याचा उपयोग करून मुलांच्यावर हे संस्कार केलेच पाहिजे. त्याच्यामुळं मुलांकडून आई सगळी कामं ही या गाण्याच्या मदतीनं करून घेत असते. ते तिचं एक गोड हत्यार असतं, एक लढीवाळ हत्यार असतं. प्रत्येक गोष्ट लहानपणी मुलांकडून करून घ्यायची असेल, समजा त्याला आंघोळ घालायची, करत नाही, ते गाणं म्हणत बुडबुड बुडबुड गाणं म्हणत त्याची आंघोळ करून घ्यावी लागते. खाऊ घालायचे त्याला, खात नाही ना ते, त्याच्यामुळे चिव काऊचं गाणं म्हणत एक घास चिवचा एक घास काऊचा त्याला खाऊ घालावं लागतं. त्याला आंघोळ घालावी लागते. त्याला झोपायचं असेल तर त्याला अंगाई म्हणून झोपी घालावं लागतं. एका अर्थानं मुलांची सगळी कामं करून घेण्याचं आईचं ते एक हत्यार असतं. जेव्हा मूल मोठं होतं ना, तेव्हा ही हे लढीवाळ हत्यार वापरत नाही, तेव्हा प्रत्यक्ष हत्यार वापरते. चापट मारते, बुक्की मारते, गालगुच्च घेते, कान पिळते, मग प्रत्यक्ष हत्याराला सुरुवात होती. पण ते मूल समजदार झाल्याच्या नंतर, पण मुलाला समजत नाही तोपर्यंत त्याच्याकडून सगळी कामं करून घेण्याचं आईचं कौशल्य या गाण्यातून प्रकट होत असतं. म्हणून गाणं हे एक आईच्या हातचं लढीवाळ हत्यार आहे असं मला वाटतं. वेगवेगळ्या प्रकारची गाणी आई म्हणते. प्रत्येक वेळी मुलांकडून प्रत्येक काम करून घेताना आई गाणी म्हणते आणि त्याचे नकळत, अक्षरशः नकळत संस्कार मुलावर होतात. आणि म्हणून पहिले कवितेचे संस्कार त्या गाण्यातून, लहानपणी लढीवाळपणे आईनं केलेल्या लाडातून मुलांच्यावर होत असतात. ते आई हे कवितेचा संस्कार होण्याचं पहिलं विद्यापीठ. कवितेचा मुलांवर संस्कार होण्याचं दुसरं विद्यापीठ म्हणजे मित्रमंडळी. या मित्रांच्यापैकी थोडी मोठी मित्रमंडळी जी असतात, त्या मित्रांनी आधीच्या मोठ्या मित्रांकडून ही गाणी शिकलेली असतात आणि ती आता या मुलांच्यावर गाण्याचे संस्कार करत असतात. ही गाणी काही मुद्दाम ती मुलं म्हणत नसतात, म्हणजे गाण्याचे त्यांचे कार्यक्रम वगैरे नसतात. खेळताना, हसताना, बोलताना, चालताना, चिडवताना ते ही गाणी म्हणत असतात आणि या गाण्याचे मोठ्या मुलांचं ऐकून लहान मुलांवर संस्कार होत असतात. कितीतरी उदाहरणं तुम्हा सगळ्या मुलांना माहीत आहेत. अरिंग मिरिंग लवंगाची रिंग, लवंगाजीचा डुगडुग बाजा, गया गोपी उतरला राजा. हे म्हटलं तर गाणं आहे, म्हटलं तर मंत्र आहे, म्हटलं तर खेळगीत आहे. एक आणखी एक गाणं आहे, आल्लम छू चिल्लम छू अटल पटल पर गांजा छू. खेळताना मुलं ते गाणं म्हणतात, आल्लम छू चिल्लम छू अटल पटल पर गांजा छू. एकमेकाला शिवण्यासाठी शिवाशिवी खेळताना मुलं हे गाणं म्हणतात. आणखी एक गाणं होतं, लांब सगळी मुलं हाताला हात धरून एक लाईन तयार करतात आणि शेवटचा मुलगा जो असतो लाईनीतला, तो मध्येच असा कुठल्या तरी दोन मुलांच्या मधून ती संपूर्ण लाईन घेऊन घुसत असतो. त्यावेळेस तो गाणं म्हणत असतो, आमची म्हैस तुमची म्हैस गांजराचा पाला खाती, भस भस दूध देती, नगारा की तुतारा. एका बाजूनं खेळ आहे, दुसऱ्या बाजूनं यमक जुळवलेली आहेत, तिसऱ्या बाजूनं गाणं आहे आणि हे एक संस्कार मुलांच्यावर, ही कविताच आहे त्या मुलांच्या दृष्टीनं. किंवा माझ्या लहानपणी माझा मोठा भाऊ मला पाठकुळी घ्यायचा आणि खेळ खेळायचा. तो मुलांच्यामध्ये जायचा आणि म्हणायचा, पोतं घ्या पोतं. पाठीवर मी जो घेतलेला आहे ते त्याला पोतं म्हणायचा. म्हणजे सुरुवातीला कदाचित त्याला कंटाळा येत असेल मला पाठीवर घेण्याचा, म्हणून तो पोतं गृहीत धरायचा की पोतं घ्या पोतं. केवढ्याला समोरची मुलं म्हणायची आणण्याला, आणि मग त्याला लगेच प्रेम वाटायचं, लाड वाटायचे माझे. नको ग माय मह्या सोन्याला. पोतं घ्या पोतं, केवढ्याला, आणण्याला, नको ग माय मह्या सोन्याला. असे हे गाण्याचे संस्कार लहान मुलांच्यावर. एकी मूठ, डोका टोला, तिडी मिडी, चवत नाल्या. तुम्ही विठ्ठी दांडू खेळता ना, क्रिकेटच्या आधी विठ्ठू दांडू होता आणि त्या विठ्ठू दांडूचे 7 दांडू मोजायचे असतात. त्या 7 दांडू मोजायचं एक गाणंच होतं. म्हटलं तर गाणं, म्हटलं तर 7 दांडू मोजायचा तो एक प्रकार होता. एकी मूठ, डोका टोला, तिडी मिडी, चवत नाल्या, बल्लू पाय, श्रावण डोळा, गोळा, असं ती मुलं म्हणत असत. आता ह्याच्यामधले जे शब्द आहेत हे शब्द मराठी नाही आहेत. एकी मूठ मराठी नाही, डोका टोला मराठी नाही, तिडी मिडी मराठी नाही, चवत नाल्या कुठलाच शब्द मराठी नाही. मग हे कुठून आलं तर हे तेलुगू शब्द आहेत. हा खेळ कदाचित तेलंगणातून आपल्याकडे आला असावा आणि मराठी मुलांनी ते तेलुगूच गाणं जसाला तसं स्वीकारलं. माहीत नसलं तरी त्यांना काही अडचण येत नाही, त्यांचं काम भागतं आणि गाणं पुढं जातं. म्हणजे परकीय भाषेचेही नकळत संस्कार लहान मुलांच्या मनावर अशा प्रकारे गाण्यातून आपणाला पाहायला मिळतात. दिन दिन दिवाळी, गाय म्हशी ओवाळी, गाय म्हशी कोणाच्या, लक्ष्मणाच्या, लक्ष्मण कोणाचा, आई बापाचा, देमाय खोबऱ्याची वाटी, वाघाच्या पाठीत घालीन काठी, अशी दिवाळीच्या वेळेस गुराखी गाणं म्हणतात.
या गाण्याच्यामध्ये शरीर सौष्ठवाचाही एक भाग आहे. खोबऱ्याची वाटी मागायचं म्हणजे आता थंडीचे दिवस सुरू झालेत, आम्ही व्यायाम करणार आहोत, आम्हाला खोबऱ्याची वाटी द्या, आम्ही इतकी शक्ती मिळवू की आम्ही वाघाच्या पाठीत देखील काठी घालू, दे माय खोबऱ्याची वाटी वाघाच्या पाठीत घालीन काठी, अशा प्रकारचे ते गाणं म्हणत असत. हे गाणं नुसतं म्हणत नसत, तर हे गाणं म्हणत असताना घरोघरी ओवाळण्यासाठी ज्या दिवट्या लहू गवताच्या तयार करत असत, त्या दिवट्या तयार करून त्या दिवट्या घरोघरी नेऊन ओवाळून ते गाणं म्हणत असत आणि खोबऱ्याची वाटी मागत असत. तर हे जे दिवट्या होत्या ना, ह्या दिवट्या विणाव्या लागत, ती मुलंच विणत असत, मुलं दिवट्या विणत. आणि ह्या 7 ताळाच्या दिवट्या असत. दिवाळीच्या काळामध्ये पहिल्या दिवशी 1 ताळाची दिवटी, दुसऱ्या दिवशी 2 ताळ, तिसऱ्या दिवशी 3 ताळ, म्हणजे लहू लांब लांब घेऊन पहिल्या दिवशी फक्त एकच ताळ विणायचा, त्याच लहूचा दुसऱ्या दिवशी दुसरा ताळ विणायचा, त्याच लहूचा तिसऱ्या दिवशी तिसरा ताळ विणायचा, असे ताळ विणत 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 7 ताळाची दिवटी पोरं तयार करत असत. म्हणजे त्याच्यासोबत ते दिवटी विणण्याचं कौशल्य येत असे, त्याच्यासोबत शक्ती सौष्ठवाचा संपर्क येत असे, त्याच्यासोबत गाणं येत असे, अशा कितीतरी गोष्टी या गाण्याच्या मधून मुलांच्यावर संस्कार केले जात असत. नुसती गाणीच नसत खेळामध्ये, मुलं एकमेकांना चिडवताना सुद्धा गाण्यासारखंच चिडवत असत, लयबद्ध चिडवतात मुलं एकमेकांना चिडवत असताना. म्हणजे एका अर्थाने ती कविताच असते, छोटी एका ओळीची अर्ध्या ओळीची ती कविताच असते. एखाद्या मुलाच्या घरी काही वस्तू असते, दुसऱ्या मुलांच्या घरी ती नसते. उदाहरणार्थ शेंगा भुईमुगाच्या किंवा गुळाचा खडा, तो खिशामध्ये आणतो आणि एकटाच खात बसतो, बाकीची मुलं त्याच्याकडे पाहतात, दे म्हणतात, तो देत नाही. किंवा एखादाच मुलगा असेल तो त्याला दे म्हणतो, देत नाही. मग हा त्याच्यावर एक गाणं म्हणतो त्याला, तो म्हणतो हात पसरी हत्तारी, म्हणजे मी हात पसरतो, तो मी हत्तारी आहे. हात पसरी हत्तारी न देईना ते भिकारी, म्हणजे जो हात पसरतोय तो भिकारी नाही, तो तर हत्तारी आहे ना, त्याची गरज आहे, त्याच्याकडे नाहीये म्हणून तुला तो मागतोय. हात पसरी हत्तारी न देईना ते भिकारी, अशा प्रकारचं गाणं लहानपणी मुलं म्हणत असतात. गाणं म्हणजे एवढंच होतं, पण ते गाणं होतं, ती कविता होती, त्याच्यामध्ये रचना होती, त्याच्यामध्ये यमक होतं, त्याच्यामध्ये रहस्य होतं आणि त्याच्यामध्ये संपूर्ण संपृक्तपणे त्याच्या मनातला भाव आलेला होता. मग हा जो मुलगा आहे ज्याला द्यायचं नसे, तो सुद्धा त्याला म्हणत असे की ठीक आहे ना, तुझ्याकडे नाही तर नको खाऊस, तू का मीठ खायलास. तो पण गाणं म्हणे, तिडमिड तिडकं जीवाला मिडकं, तिडमिड तिडकं जीवाला मिडकं, असं तिकडून तो गाणं म्हणायचा. म्हणजे ही गाणी सुद्धा एका अर्थानं कविताच होती. एखाद्या मुलाच्या व्यंग्यावर सुद्धा मुलं अशा प्रकारची चिडवाचिडव करत असत, चिडवत असत. त्याच्यामध्ये कोणा एखाद्या मुलगा तिरळ्या डोळ्याचा असेल तर त्याला दुसरी मुलं म्हणत असत की एक डोळा हेकना किधर को देखना, असं पण म्हणत असत. खरं तर शारीरिक व्यंग्यावर चिडवू नये, पण ती लहान मुलं असतात, त्या लहान मुलांना एवढं काय कळणार आहे. मुलीमध्ये खेळणाऱ्या किंवा मुलीशी जास्त संपर्क ठेवणाऱ्या मुलांना, लहान मुलं, त्यांना सुद्धा म्हणत असत की बुगलं रे बुगलं, मुलीला लागलं, बुगलं रे बुगलं, पोरीला लागलं, अशा प्रकारचे गाणं. होळीच्या काळात शिव्या दिल्या जात असत, पण त्या शिव्या सुद्धा गाण्यातून असत, लिरिकल असत. आणि एखादा शब्द सुद्धा मुलांसाठी चीड म्हणून निर्माण होत असे. मुलींची गाणी मी तुम्हाला सांगत बसत नाही, ती सगळ्यांना माहीत आहेत. मुलींच्याकडं गाण्याचा प्रचंड खजिना असतो आणि मुली आयुष्यभर गाणी म्हणतात. मुलींच्याकडे गाण्यांची कमी नाही आहे. मुलं मात्र त्यांचा प्रवास पुरुषत्वाकडे सुरू झाला की गाण्याचा हात सोडतात, तर्क कठोर होत जातात आणि गाण्यापासून दूर जातात. मुलींचं तसं नसतं. मुली मोठ्या झाल्या तरी गाणं म्हणतात, प्रौढ झाल्या तरी गाणं म्हणतात, वृद्ध झाल्या तरी गाणं म्हणतात आणि मृत्यूचं देखील महिला गाणं म्हणतात. एखादा माणूस मेल्यानंतर महिला रडतात, ते रडताना गाणं म्हणून रडतात त्याला. त्याच्यामुळं गवरणे असा शब्द आहे. का गौराईली असं जे म्हणतो ना आपण, गवरणे असा शब्द आहे, पण गवरणे हा शब्द मुळामध्ये गौरविणे असा आहे. मेलेल्या माणसाचे गुणगान गाऊन रडणे, म्हणजे त्याचा गौरव करत करत रडणे, म्हणजे गौरविणे, म्हणजे गवरणे. म्हणजे पहा बरं, महिला एखाद्या माणसाला शेवटचा निरोप देताना देखील मर्तिकाचं गाणं म्हणतात. नंतर जात्यावर मेलेल्या माणसाशी संवाद करणारी गाणी म्हणतात. गाणं स्त्रीजवळ आहे म्हणून स्त्रीच्या मनाचं आणि दुःखाचं व्यवस्थापन होतं आणि तिच्या मनामध्ये आत्महत्येचा विचार येत नाही. पण पुरुषांच्याकडं प्रौढ झाले, पुरुषत्वाकडे त्यांचा प्रवास झाला की त्यांच्या हातातून गाणं सुटतं आणि त्यांचा प्रवास आत्महत्येकडे होतो जेव्हा त्यांच्यावर कठीण प्रसंग येतात. म्हणून पुरुषांच्यामध्ये जास्त आत्महत्या होतात आणि स्त्रियांच्यामध्ये कमी आत्महत्या होतात. म्हणून माणसाच्या मनाचं आणि दुःखाचं व्यवस्थापन करण्याचं काम फार मोठ्या प्रमाणामध्ये हे गाणं, ही कविता करत असते. म्हणून मुलीं शेवटपर्यंत गाण्याला चिकटून राहतात आणि शेवटपर्यंत जगण्यालाही त्या चिकटून राहतात.
पुढं जे आहे तर मला असं वाटतं की पहिलं विद्यापीठ कवितेचा संस्कार करणारं ही आई असते, दुसरं विद्यापीठ मित्र असतात आणि तिसरं विद्यापीठ जे आहे ते तुमचा धर्म असतो. तुम्ही कुठल्याही धर्माचे असा, तुम्ही ज्या धर्माचे आहात तर तो धर्म हे तुमचं एक विद्यापीठ असतं. तुमच्यावर लहानपणी धार्मिक संस्कार केले जातात, तुम्हाला स्तोत्र शिकवली जातात, तुम्हाला प्रार्थना शिकवल्या जातात, तुम्हाला गाणी शिकवली जातात, भजनं शिकवले जातात, अभंग शिकवले जातात, गवळणी शिकवल्या जातात. हे जे जर वारकऱ्याचं कुटुंब असेल तर त्या वारकऱ्याच्या कुटुंबामध्ये हे सगळं शिकवलं जातं. महानुभावाचं कुटुंब असेल तर त्यांना आरत्या शिकवल्या जातात, स्तोत्र शिकवलं जातं, सूत्रपाठ शिकवला जातो, गीता शिकवली जाते. आणखी कुठल्या धर्माचं असेल तर त्या धर्माच्या देवाच्या प्रार्थना आणि धर्मग्रंथाची सूत्र त्यांना शिकवली जातात. आणि जगामध्ये सगळ्या धर्माच्या प्रार्थना मुलं म्हणतात असं मला म्हणजे नक्की वाटतं की कुठल्याही धर्माचा असू दे मुलगा, तो त्या धर्माची प्रार्थना म्हणतो. ते प्रार्थना हे देखील गीत असतं, ती भक्ती गीत देखील गीतच असतं आणि ती शेवटी कविता असते आणि ती मुलांच्यावर संस्कार करते असं मला वाटतं. वारकऱ्यांच्या घरामध्ये गाथा आणि ज्ञानेश्वरी हमखास असते. ज्यांना कविता संग्रह हा शब्द माहीत नसतो, ज्यांना कविता स्वतंत्रपणे काय हे माहीत नसतं, त्यांच्या घरामध्ये मराठी कवितेचा गाभा असतो. ज्ञानेश्वरी आणि गाथा तुकारामाची हा मराठी कवितेचा गाभा आहे आणि तो नकळतपणे त्यांच्या घरी असतो. त्यांच्या घरातली मुलं ते चाळतात, वाचतात आणि या धार्मिक संस्कारातून सुद्धा मुलांच्यावर कवितेचे संस्कार होतात. आणि यानंतर जे संस्कार सुरू होतात ते शालेय पाठ्यपुस्तकातल्या कविता हे संस्काराचं कवितेच्या चौथं विद्यापीठ आहे असं मला वाटतं. संवेदनशील मुलांच्या मनावर या कविता प्रचंड मोठे संस्कार करतात. ती मुलं आयुष्यभर हे संस्कार विसरत नाहीत. म्हणून तुम्हाला कदाचित माहीत नसेल, मराठी भाषेमध्ये आठवणीतल्या कविता असा प्रकार मधल्या काळात सुरू झाला आणि त्याचे 4 खंड निघाले. माझ्या पिढीच्या आधीच्या लोकांनी एकदा सहज म्हणून, चाळा म्हणून आपणाला कोणकोणत्या कविता अभ्यासाला आहेत ते आठवायला सुरुवात केलं आणि जमा होत 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 इतक्या कविता जमा झाल्या की त्याचे 4 खंड झाले. त्या प्रत्येक खंडाच्या 15-15, 20-20 आवृत्त्या झाल्या. हे आमच्या आधीच्या पिढीचं. आमच्या पिढीच्या अजून आठवणीतल्या कविता संकलित व्हायच्या आहेत, आमच्या नंतरच्या पिढीच्या आणखीच त्या व्हायला उशीर होईल. म्हणजे माणसाच्या मनामध्ये किती कवितेनं घर केलेलं असतं. तो परदेशात जाऊ दे, तो इंग्लंडमध्ये जाऊ दे, तो अमेरिकेत जाऊ दे, प्रामुख्यानं परदेशात गेलेल्या लोकांनीच आठवणीतल्या कवितांचं संकलन केलेलं आहे. तो राष्ट्रपती होऊ दे, तो पंतप्रधान होऊ दे, तो मुख्यमंत्री होऊ दे, त्यानं लहानपणी शिकलेली कविता त्याच्यापेक्षा मोठी असते. त्या पदापेक्षा, राष्ट्रपती पदापेक्षा आणि मुख्यमंत्री पदापेक्षा त्याच्या मनातली कविता त्याला जास्त साथ घालत असते. त्याचं मुख्यमंत्रीपद त्याला थोडा वेळ साथ देतं, पंतप्रधानपद थोडा वेळ साथ देतं, पण त्याच्या कवितेची रसिकता त्याला आयुष्यभर साथ देते. म्हणून कवितेवरचे जे संस्कार आहेत ते संस्कार मला अत्यंत महत्त्वाचे वाटतात. मला कवितेनं माझ्यावर काय संस्कार केले त्या संस्काराविषयी सुद्धा मी तुमच्याशी थोडं बोलणार आहे. कवितेने जे संस्कार केले ना, तर मी अगदी मला कवितेचा फार आधार वाटायचा. वेड्यासारखा मी कविता म्हणायचो, कविता पाठ करायचो, वेड्यासारखा कविता म्हणायचो. शेतात काम करताना, गुरं राखताना उंच आवाजामध्ये मस्त कविता म्हणत फिरायचो मी. कोण होतं तिथं कविता ऐकायला? कुणीच नव्हतं तिथं कविता ऐकायला. पण कुणी नव्हतं असं तरी कसं म्हणावं? मी ज्या ढोरांच्या मागं होतो ती गायी आणि वासरं होती. मी ज्या परिसरात राहत होतो तिथली झाडं आणि झुडपं होती. झाडं आणि झुडपांना कविता कळत होती का नाही मला माहीत नाही, पण मला नंतर आपल्या जगदीशचंद्र बोस यांच्या संशोधनातून कळलं की झाडांना संगीत कळतं. संगीत जर बागेत वाजवलं तर झाडांचं जास्त पोषण होतं. हे नंतरचा शोध आहे, ते मला तेव्हा कळालं नाही. पण माझ्या गायी आणि वासरं मात्र माझ्या कविता ऐकत असत, नक्की ऐकत असत आणि फार सुंदर पद्धतीने ऐकत असत. मी गाणे म्हणू लागलो ना तर झाडाखाली रवंत करत बसलेल्या गायी छानपैकी माझ्याकडे लक्ष देऊन ऐकायच्या आणि ते कान अशा वरी करायच्या. त्यांचे जे कान असतात ना त्या कान वरी करून छानपैकी त्या कविता ऐकायच्या आणि मला वाटायचं की माझी गाय माझी कविता ऐकते आहे. पुढं चालून मला एक किस्सा कुमार गंधर्वांचा ऐकायला मिळाला की एकदा सभागृहामध्ये मोठा त्यांचा कार्यक्रम होता आणि सभागृहामध्ये खूपच थोडे लोक होते. संयोजक परेशान झाले, नाराज झाले. ते कुमार गंधर्वांना म्हणाले की अहो पब्लिक फारच कमी आलेली आहे, काय करायचं आता? ते म्हणाले काय करायचं, मी पब्लिककडे पाहून कधीच गाणं म्हणत नाही, मी माझ्या आत पाहून गाणं म्हणतो, आत पाहून गाणं म्हणतो मी आणि मला माझा आनंद मिळतो. मी समोर पब्लिककडे पाहून कधीच गाणं म्हणत नाही, त्याच्यामुळे पब्लिक समोर आहे की नाही, कमी आहे का जास्त आहे, मला काही फरक पडत नाही. म्हणजे आपण आपला आनंद आपण घ्यायचा असतो, आपला आनंद दुसऱ्यावर अवलंबून नाही. ही सूत्र मला माझ्या लहानपणीच कळालं की समोर कुणी असो नसो मस्तपैकी गाण्याचा आनंद घ्यायचा. म्हणून मी गाण्याचा माझ्या लहानपणी खूप छानपैकी आनंद घेतला. हा माझा नाद पाहून पुढं चालून वडिलांनी मला माणसासमोर उभं केलं. म्हणजे गावामध्ये एखाद्या
लग्न समारंभामध्ये रात्रीच्या वेळी स्वयंपाक करणं सुरू असेल तर गावातलीच माणसं स्वयंपाक करत असत आणि त्या स्वयंपाक करणाऱ्या माणसांचं रंजन करण्यासाठी माझे वडील मला मस्तपैकी खांद्यावर घेऊन जात असत आणि तिथं उतरवून मुलांच्या त्या लोकांच्या समोर गावातल्या मला गाणं म्हणायला लावत असत. एखाद्या ठिकाणी पाहुणे जमा झाले तर पाहुण्यांच्या समोर मला कविता म्हणायला लावीत, कथा सांगायला लावीत. त्याच्यामुळं ह्या गोष्टी नंतर घडल्या, पण ह्या गोष्टीच्या आधीसुद्धा कोणी समोर असो नसो मी अतिशय आनंदानं आणि मजेनं मस्तपैकी गाणी म्हटली, कविता म्हटल्या. काल परवा जेव्हा आपला हा कार्यक्रम ठरायचा तेव्हा माझ्या मित्राला एका फोन केला मी, सोपानराव धुळगुंडे त्यांचं नाव आहे. तर सोपानरावला म्हटलं, सोपानराव तुम्हाला आपल्या अभ्यासक्रमातल्या काही कविता आठवतात का? तर ते म्हणाले, सर फार नाही आठवत मला, पण मी प्रयत्न करतो. आणि नंतर थोड्या वेळाने त्यांनी मला 5-6 कविता सांगितल्या. मी माझ्या पद्धतीनं कविता आठवायला सुरुवात केली. मला त्या कविता पाठच होत्या, पण संदर्भ नंतर विसरत जातो की कुठल्या वर्गात होती, कशी होती, काय होती, पण कविता पाठ होत्या. त्यामुळे मी आठवायला बसलो तर मला जवळजवळ 50 कविता आठवल्या माझ्या अभ्यासक्रमामधल्या. आणि मी त्या कवितांचं मग वर्गीकरण केलं की कशा कशा प्रकारच्या कविता होत्या. हे काही कुठं सूत्रानुसार मी ते वर्गीकरण केलेलं नाही, मला वाटलं तसं मी वर्गीकरण केलेलं आहे. आम्हाला संत कविता होत्या, पण संत कविता अभ्यासक्रमाला ठेवताना अभ्यासातल्या मंडळींनी एक गोष्ट कायम लक्षात ठेवली पाहिजे की संत अभ्यासाला ठेवा, काही हरकत नाही, पण संतांच्या अवघड कविता ठेवू नका. संतांच्या अध्यात्म विचाराच्या कविता जरी असल्या तरी मुलांना कळतील अशा प्रकारची उदाहरणं त्या कवितांमध्ये असली पाहिजे. त्याच कविता मुलांना आवडतात, त्याच कविता मुलांच्या लक्षात राहतात. मला लक्षात राहिलेल्या कविता अशाच प्रकारच्या आहेत. जनाबाईंची एक कविता मला आवर्जून आठवते. पक्षी जाये दिगंतरा, बाळकाशी आणि चारा, घार हिंडते आकाशी, झेप घेते पिल्लापाशी, माता गुंतली कामाशी, चित्त तिचे बाळापाशी, तैसी आम्हा विठ्ठल माये, जनी वेळोवेळा पाहे. आता ह्याच्यामध्ये अध्यात्म होतच, पण या व्यतिरिक्त आईची माया याची उदाहरणं देत देत ते पुढे गेल्यामुळं लहान मुलाला आईच्या मायेविषयीचा तो अभंग वाटतो, त्याच्यातला अध्यात्म त्याला कळत नाही, म्हणून तो अभंग मुलांच्या लक्षात राहतो. शेख महम्मद नावाचे जे श्रीगोंद्याचे संत होते, त्या शेख महम्मद बाबांची एक अभंग आम्हाला अभ्यासाला होता. त्याच्यामध्ये असा विरोधाभास होता आणि त्या विरोधाभासामुळे तो अभंग आमच्या लक्षात राहिला. कधी खाई तूप रोटी, कधी राही अर्धपोटी, कधी निजे गादीवरी, कधी घोंगडी अंथरी, अशा प्रकारची ती कविता होती. ती सुद्धा आमच्या लक्षात राहिली. रामदासांची एक कविता होती. गिरीचे मस्तकी गंगा, तेथुनी चालली बळे, धबाबा लोटल्या धारा, धबाबा तोये आदळे. त्याच्यामध्ये त्या धबधब्याच्या आवाजाचीच एक कविता रामदासांनी केलेली होती आणि त्या गोड आवाजामुळं ती कविता आमच्या लक्षात राहिली होती. रामदासांचीच आणखी एक कविता होती. मना सज्जना भक्तिपंथीची जावे, तरी श्रीहरी पावी जेतो स्वभावे. ह्या मनाच्या श्लोकाचे 4-5 श्लोक आम्हाला अभ्यासाला होते. ती सुद्धा श्लोक आम्हाला आवर्जून आठवणीनं अभ्यासाला लक्षात राहत असत. संत तुकडोजी महाराजांची कविता मात्र आम्हाला खूपच आवडली होती. राजा सजी महाली, सौख्ये कधी मिळाली, ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या. जाता तया महाला, मज्जाव शब्द आला, भीतीन या वयाला या झोपडीत माझ्या. महाली मऊ बिछाने, कंदील शामदाने, आम्हा जमीन माने या झोपडीत माझ्या. येता तरी सुखे या, जाता तरी सुखे जा, कोणावरी न बोजा या झोपडीत माझ्या. भूमीवरी पडावे, ताऱ्याकडे पहावे, प्रभू नाम नित्य गावे या झोपडीत माझ्या. ही कविता आम्हाला प्रचंड आवडली होती. त्याचं कारण असं की ह्याच्यामध्ये गरिबीचं ग्लोरिफिकेशन केलेलं होतं, गरिबीचं उदात्तीकरण केलेलं होतं. झोपडीत राहणारा माणूस हा राजातल्या महालात राहण्यापेक्षा जास्त सुखी असतो हे सांगितलेलं होतं. आणि या जगामध्ये, या देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये आणि आमच्या वर्गामध्ये आम्ही झोपडीत राहणारी मुलं जास्त असल्यामुळं आम्हाला ही कविता म्हणजे आमचा महाल वाटायची. आणि महाराष्ट्रातल्या अशा अनेक मुलांच्या मनामध्ये गरिबीविषयीचा जो गिल्टी कॉन्शियस होता, अपराधी भाव होता, तो या कवितेनं काढून टाकला. मी जे म्हटलं ना, कविता ही मानवाच्या मनाचं व्यवस्थापन करते. तर या कवितेनं गरीब मुलांच्या मनातला झोपडीविषयीचा अपराध भाव पूर्णपणे काढून टाकलेला होता. अशा ह्या काही संत कविता मला आठवतात. पंत कविता देखील आठवतात. अवघड असतात पंत कविता, पण मला त्यातल्या त्यात प्रामुख्यानं आठवतात कविता. त्याचं कारण असं होतं की मी महानुभाव पंथाचा आणि ह्या कविता प्रामुख्यानं श्रीकृष्ण भक्तीपर होत्या, म्हणून ह्या कविता मला जास्त आठवणीत राहिल्या. एक वामन पंडितांची कविता होती. वनक्रीडा असं तिचं नाव होतं. वनी खेळती बाळते बल्लवांचे, तुरे खोविती मस्तकी पल्लवांचे, फुलांचे गळा घालीती दिव्यहार, स्वनाता सवेते करीती विहार. असं छानपैकी एका वनभोजनाचं, ज्याला आपण अलीकडच्या काळात सहल म्हणतो, ट्रिप म्हणतो, त्या ट्रिपचं वर्णन त्या पंडित कवींनी, वामन पंडितांनी श्रीकृष्णाच्या ट्रिपचं, श्रीकृष्णाच्या सहलीचं, वनभोजनाचं, नावच होतं वनक्रीडा, असं वर्णन त्याच्यामध्ये केलेलं होतं. एक भूपाळी होती.
उठ गोपाळजी झाई धेनूकडे, पाहती सवंगडे वाट तुझी, ही कृष्ण केशव नावाच्या कवीची भोपाळी होती. ती पण आमच्या मुद्दाम लक्षात राहिलेली होती. एक मध्व मुनीश्वर नावाचे जे पंडित कवी आहेत त्यांची उद्धवा शांतवन करजा त्या गोकुळवासी जनांचे, जेव्हा गोकुळ सोडून श्रीकृष्ण निघाला आणि सगळा गोकुळ शोकात बुडाला तेव्हा त्यांचं सांत्वन करण्यासाठी उद्धवाला श्रीकृष्ण पाठवतो आणि मग कसं सांत्वन करायचं ते सांगतो. उद्धवा शांतवन करजा त्या गोकुळवासी जनांचे. आणि कृष्णशास्त्री चिपळूणकर यांच्या अन्योक्ती आम्हाला अभ्यासाला होत्या. म्हणजे सासू बोले सुने लागे अशा अर्थाच्या त्या सगळ्या अन्योक्ती असतात हे तुम्हाला माहीतच आहे. त्यातली एक अन्योक्ती मला आठवली, ती मी मुद्दाम लिहून काढली की येथे समस्त बहिरे असतात लोक, कोकिलान्योक्ती असं तिचं नाव होतं. कोकिळेला उद्देशून ते म्हणतात की बाई ग, इथं तुझा गाणं समजणारी माणसं राहत नाहीत, त्याच्यामुळं तुझं गाणं तू गाऊ नकोस, त्याचा काही फारसा उपयोग होणार नाही. येथे समस्त बहिरे वसतात लोक, का भाषणे मधुर तू करीशी अनेक, हे मूर्ख याशी किमपी नसे विवेक, वर्णावरून तुझला गणतील काक. यांना हे पण माहीत नाही की कोकिळा कशी असते, त्याच्यामुळं हे तुला कावळा समजतील, त्याच्यामुळं तुझ्या गाण्याचं काही इथं फारसं कौतुक होणार नाही. काही देशभक्तीपर कविता होत्या. त्या काळामध्ये देशभक्तीचं वातावरण होतंच, आजही देशभक्तीचं मुलामध्ये वातावरण असतंच, त्याच्यामुळं देशभक्तीपर कविता ह्या आवर्जून मुलांच्या लक्षात राहतात. त्यातली एक कविता स्वातंत्र्यवीर सावरकरांची होती. ने मजसी ने परत मातृभूमीला, तिचं नाव सागरास असं कवितेचं होतं. आणि ही कविता आम्ही आमच्या पारंपरिक चालीत म्हणत असू. आणि मला नंतर असं लक्षात आलं की तीच त्या कवितेची खरी चाल आहे. कारण जेव्हा मंगेशकर कुटुंबियांनी, मंगेशकर बंधू भगिनींनी मिळून ती कविता गायली, अतिशय सुंदर गायलेली आहे, शास्त्रीय संगीतावर आधारित गायलेली आहे, पण ती तिची खरी चाल नाही आहे. आणि म्हणून जेव्हा सुधीर फडके यांनी सावरकरांच्यावर चित्रपट काढला आणि चित्रपटामध्ये ही कविता घेतली, तेव्हा नेमके आम्ही लहानपणी ज्या चालीत म्हणायचो त्याच चालीत त्यांनी ती घेतली. आणि मला फार आवडलं की अरे चला, आपण जी लहानपणी चाल म्हणत होतो तीच चाल या कवितेची खरी चाल आहे. ने मजसीने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला, भूमातेच्या चरणतला तुझ धूता, मी नित्य पाहिला होता, मज बदलासी अन्य देशी चल जाऊ, सृष्टीची विविधता पाहू, विश्वसलो या तव वचनी, जगदनुभव योगे बणुनी, सागरा प्राण तळमळला, अशी ती चाल होती. मी आणि माझा धाकटा भाऊ प्रभाकर, जो आता हैदराबादला उद्योगपती आहे, आम्ही दोघंजण मिळून शेतामध्ये ही उंच आवाजात एन्जॉय करत करत, आनंद घेत घेत कविता म्हणायचो. याशिवाय गरजा जय जयकार, क्रांतीचा गरजा जय जयकार, ही देशभक्तीचा संस्कार करणारी आणखी एक कविता आम्हाला अभ्यासाला होती. पण ही कविता काही फारशी आम्हाला पाठ झाली नव्हती दीर्घ असल्यामुळं. वसंत बापटाची शतकानंतर आज पाहिली पहिली रम्य पहाट, स्वातंत्र्याचा पहिला दिवस उगवला त्या दिवशी बापटांनी लिहिलेली कविता, ती आम्हाला 5वी 6वीला कधीतरी अभ्यासाला होती. आणि वसंत बापटांची 8वी 9वीला आणखी एक कविता होती, केवळ माझा सह्यकडा, भव्य हिमालय तुमचा आमोचा, केवळ माझा सह्यकडा, मनात पूजिन रायगडा, अशी ती कविता होती. ती पण कविता आम्हाला आवर्जून लक्षात राहिली. काही ऐतिहासिक कविता आम्हाला अभ्यासाला होत्या. त्याच्यापैकी दुर्गाप्रसाद आसारामची राणीवरची कविता होती, पण ती फारशी माझ्या लक्षात नाही राहिली. एक वाभा पाठक यांची बालवीर नावाची कविता होती, ती मात्र खूप लक्षात राहिली की खबरदार जर टाच मारुनी झालं पुढे चिनड्या, उडविन राई राई एवढ्या. म्हणजे शिवाजी महाराज एका आपल्या मित्राला रक्षणाचं काम देतात आणि वेश बदलून स्वतः शिवाजी महाराजच येतात, तेव्हा हा बालवीर जो आहे तो शिवाजी महाराजाला सुद्धा प्रवेश देत नाही, त्यांना एंट्री देत नाही आणि त्यांना तो, आणि मग शिवाजी महाराजाला त्याचं खूप कौतुक वाटतं, अशा अर्थाची ती आम्हाला फार कविता आवडायची. तिची कल्पनाच फार इंटरेस्टिंग आहे आणि मुलांना ती कविता नक्की आवडते. त्याच्यानंतर एक कविता झाशीच्या राणीवरचीच, ही भारा तांबींची आम्हाला अभ्यासाला होती आणि खूप चांगली कविता होती. रे हिंद बांधवा थांब या स्थळी अश्रू दोन ढाळी, रे हिंद बांधवा थांब या स्थळी अश्रू दोन ढाळी, ती पराक्रमाची ज्योत मावळे इथे झाशीवाली. म्हणजे झाशी राणीच्या स्मारकावर कोरून ठेवण्यासाठी त्यांना ती कविता लिहायची होती.
आणि तिथं आलेल्या लोकांना ते आवाहन करायचं होतं त्यांना की रे हिंद बांधवा थांबया स्थळी, घाई करू नकोस, गडबडीनं हे स्मारक पाहून जाऊ नकोस, रे हिंद बांधवा थांबया स्थळी अश्रू दोन ढाळी, ती पराक्रमाची ज्योत मावळे इथे झाशीवाली, अशी ती कविता होती. आणि आणखी एक कवी मनमोहन यांची ऐतिहासिक कविता होती, पण ती सावरकरांच्या संदर्भात होती. सावरकरांना जेव्हा जन्मठेपेची शिक्षा झाली आणि अंदमानमध्ये त्यांना नेण्यात आलं, तिथे त्यांना कुठल्याही सवलती देण्यात आलेल्या नव्हत्या आणि त्या काळामध्ये त्यांना कविता सुचायच्या. तर ह्या कविता लिहून कशा ठेवायच्या हा त्यांच्यासमोरचा सगळ्यात मोठा प्रश्न होता. म्हणून कल्पना अशी केली कवीनं की सावरकरांनी विनंती केली की आभाळाला, अरे हे आभाळा, माझी ही कविता लिहून घे रे बाबा. आभाळ म्हणाला, नाही नाही, तू काय असा कोण लागून गेलास, मी एवढा मोठा आभाळ तू मला विनंती करतो आहेस. मग त्यानं जमिनीला विनंती केली, कारण आभाळच म्हणाले की जमिनीला विचार, लिहून घेते का. जमिनीला विचारलं सावरकरांनी, जमीनही म्हणाली नाही. आणि मग अशा वेळेला कवीनं त्या 4 ओळी फार सुंदर लिहिल्या होत्या, मला अजूनही आठवतात. आभाळ म्हणाले नाही, भूमीही म्हणाली नाही. आभाळ म्हणाले नाही, भूमीही म्हणाली नाही. मग विनायकाने त्यांची विनवणीही केली नाही. दगडाची पार्थिव भिंत तो पुढे अकल्पित सरली. दगडाची पार्थिव भिंत तो पुढे अकल्पित सरली. मी कागद झाले आहे, चल लिही अशी ती वदली. मी कागद झाले आहे, चल लिही अशी ती बदली. म्हणजे भिंत समोर आली आणि तिनं सांगितलं सावरकरांना की मी कागद झाले आहे, चल लिही. आणि आपल्याला माहीत आहे की कमलासारखं महाकाव्य सावरकरांनी संपूर्णपणे भिंतीवर लिहिलेलं होतं. हा इतिहास आहे. त्यानंतर निसर्ग वर्णनपर ज्या कविता आम्हाला अभ्यासाला होत्या त्याही आम्हाला प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आवडत असत. निसर्गाचं वर्णन करणाऱ्या ज्या कविता होत्या, सायंकाळची शोभा नावाची एक कविता होती आम्हाला, कविवर्य भा. तांबे यांची. आणि ती आम्हाला इतकी आवडायची कविता की पिवळे तांबस ऊन कोवळे पसरे चौफेर, वाराने सोने वाटे वाहुनी या दूर, झाडाने किती मुकुट घातली डोकेस सोनेरी, कुरणावर शेतात पसरला गुलाल चौफेरी, हिरवे हिरवे गार शेत हे सुंदर साळीचे, झोके घेती कशी चौकडे हिरवे गालीचे, सोनेरी मखमली रुपेरी पंख किती कांचे, रंग कितीवर तऱ्हे तऱ्हेचे इंद्रधनुष्याचे, पहा पाखरे चरुणी होती झाडावर गोळा, कुठे बुडाला पलीकडे तो सोन्याचा गोळा, कुठे बुडाला पलीकडे तो सोन्याचा गोळा. अशी ती कविता होती. आता ही कविता आम्हाला का आवडत असे, तर त्याचं कारण असं होतं की शाळेच्या पाठीमागच आमचं शेत होतं. त्या शेतामध्ये छानपैकी साळीचं शेत होतं. ते संध्याकाळचं छानपैकी ऊन पडलेलं असायचं, मावळतीचं सायंकाळचं. आणि संध्याकाळचा शेवटचा तास हा कविता म्हणायचा तास असायचा. उठून उभं राहून आम्ही ही कविता म्हणायचो की सुंदर शेत साळीचं, पाठीमागं आमचं साळीचं शेत सुंदर होतं. आणि झोके घेते कशी चौकडे हिरव्या गालीचे, ते छानपैकी ते आमच्या साळीचं शेत हिरव्या गालीचंच आहे. त्याच्यामध्ये उभ्या असलेल्या झाडावरून सोनेरी मुकुट असल्यासारखे सोनेरी ऊन पडलेलं असायचं. आणि कुठंतरी आई, कुठंतरी भाऊ किंवा वहिनी त्या शेतामध्ये उभ्या असायच्या. असं ते सुंदर दृश्य होतं. म्हणजे आम्हाला असं वाटायचं की ही कविता आमच्या ह्या शेताकडे पाहूनच भा. तांबे यांनी लिहिलेली आहे. त्याच्यामुळे आम्हाला ती आवडायचीही आणि आम्हाला खूप पाठ पण व्हायची. दुसरी एक कविता होती औदुंबर नावाची, ती मॅट्रिकला होती. पिवळे तांबूस ऊन कोवळे ही कविता काहीतरी 3री 4थीला होती. आणि औदुंबर ही कविता मॅट्रिकला होती. थोडी अवघड आहे ती कविता, पण खरं तर आम्हाला तेव्हाही ती मॅट्रिकला पण समजली नाही. आज ती कविता कळती, तिचे 100 अर्थ कळतात आम्हाला, कारण तिचे 100 अर्थ सांगणाऱ्या 100 लेखांचं एक पुस्तकच प्रकाशित झालेलं आहे. वेगवेगळे 100 अर्थ निघतात त्या कवितेचे, पण तेव्हा ते कळत नसत. पण त्या कवितेच्या उच्चारामुळे ती कविता आमच्या लक्षात राहत असे. परवा याच तुमच्या फेसबुक पेजवर महेश अचिन तलवार बोलताना त्यानं ह्या उच्चारांच्या मजेशीरपणामुळं जिभेला कसं गोड वाटतं ते सांगितलं होतं. तसं आम्हाला जिभेला गोड वाटायचं ही कविता उच्चारताना. ऐल तटावर पैल तटावर हिरवाळी घेऊन, निळा सावळा झरा वाहतो बेटा बेटातून, 4 घरांचे गाव चिमुकले ऐल टेकडीकडे, रानमळ्यांची दाट लागली हिरवी गर्दी पुढे, पाय वाट पांढरी तयातून आडवी तिडवी पडे, हिरव्या कुरणामधून चालली काळ्या डोहाकडे, झाकळूनी जळ गोड काळीमा पसरी लाटावर, झाकळूनी जड गोळ काळीमा पसरी लाटावर, पाय टाकुनी जळात बसला असला औदुंबर, पाय टाकुनी जळात बसला असला औदुंबर. एकतर त्या उच्चाराच्या गोडवेपणामुळे ती कविता आम्हाला पाठ झालेली होती. आणि दुसरी गोष्ट म्हणजे याच्यामध्ये वर्णन केलेला जो प्रसंग आहे असा सीच वाट असं सगळं आमच्या गावामध्ये होतं, म्हणून सुद्धा ती कविता आम्हाला खूप आवडली. बालकवीचीच आणखी एक कविता होती, श्रावण माशी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येती सरसर सिरबे क्षणात फिरुनी ऊन पडे. मंगेश पाडगावकरांच्या 2 कविता होत्या आम्हाला, म्हणजे निसर्ग वर्णन पण करणार. त्याच्यामध्ये एक होती, टपटप पडती अंगावरती प्राजक्ताची फुले, भिरभिर भिरभिर त्या तालावर गाणे आमुचे जुळे,
गाणे आमुचे भिरभिर तारा, गाणे आमुचे लुक लुक वारा, पाऊस वारा मोर पिसारा, त्या गाण्यातून फुले टपटप पडती अंगावरती प्राजक्ताची फुले. किंवा आता उजाडेल नावाची उजाडण्यापूर्वीच्या तांबडं फुटण्याचं अतिशय सुंदर वर्णन करणारी पाडगावकरांची कविता होती. रानात एकटेच पडलेली फूल नावाची रेव्हरंड नावा टिळक यांची कविता होती, की अतिशय सुंदर अशी कविता होती. वन सर्व सुगंधित झाले, मन माझे मोहून गेले, कितीतरी अशी त्या कवितेची सुरुवात होती. पाठ नाही झाली आम्हाला ती कविता, शब्द अवघड होते जरा, पण त्यातला आशय आम्हाला फार आवडला. त्यातल्या त्यात मला फार आवडला, कारण मला नेहमी असं वाटायचं की आपण रानात पडलेले एकटेच फूल आहोत आणि आपला गंध पसरणार आहे आणि आपण लोकांना मोहून घेणार आहोत. म्हणून मला ती कविता त्या काळामध्ये आठवायची. काय भविष्य कळालं होतं मला माहीत नाही, पण मला ती कविता त्या काळामध्ये आवर्जून आठवायची किंवा पाठ झालेली होती. शांताबाईंची एक कविता होती, पावसाच्या धारा येती झरझरा, झाकाळले नभ सोसाट्याचा वारा. आम्ही छानपैकी चालीत म्हणायची होती, पावसाच्या धारा येती झरझरा, झाकाळले नभ सोसाट्याचा वारा, रस्त्याने ओहोळ जाती खळखळ, जागोजाग खाचामध्ये तुडुंबले जळ. ही चाल कुठून घेतली होती आम्ही माहिती आहे? आमची बहीण भुलोबाच्या गाण्यामध्ये ही चाल म्हणायची. त्या चालीवरून आम्ही हे घेतलं होतं. गंगूबाई ये ग तोडे लेवून जाय ग, शिराळासारखा भोळा राजा कव्हा येईल माय ग, पावसाच्या धारा येती झरझरा, झाकाळले नभ सोसाट्याचा वारा. गदी माडगुळकरांची मृगाचा पहिला पाऊस पडल्यानंतर शेतामध्ये जे वातावरण निर्माण होतं त्याचं वर्णन करणारी आम्हाला एक कविता होती. फारच सुंदर कविता होती, की माऊलीच्या दुग्धापरी आले मृगाचे तुषार, भुके जल्या तान्यासम तोंड पसरी शिवार, पिऊन या रानवारा खोंड धावे वारे माप, येता मातीचा सुगंध स्तब्ध झाला आपोआप, तुकोबाच्या अभंगाला टाळ चिपळ यांची साथ, वाजत आहे रानवारा चिवारीच्या झुडपात. अशी एक सुंदर कविता होती. आम्हाला छानपैकी ते रानात गेल्यासारखं वाटायचं ती कविता वाचताना आणि ऐकताना. नादू महानोरांची एक कविता होती, या नभाने या बोईला दान द्यावे, आणि या मातीतुनी चैतन्य गावे, कोणती पुण्य अशी येती फळाला, जोंधळ्याला चांदणे लखडून जावे. महानोरांचा एक टोपीवरचा छान फोटो होता त्या कविते शेजारी, आणि आम्हाला गुरुजींनी आवर्जून सांगितलं होतं की हे शेतकरी कवी आहेत, आणि त्याचा आम्हाला त्यावेळेस खूप आनंद वाटला होता. पुढे चालून आम्ही त्यांच्या सगळ्या कविता मिळून वाचवल्या. ह्या सगळ्यांच्याच कवितेचे पुढे चालून सगळे संग्रह मिळून वाचले तो भाग वेगळा. आम्हाला हिवाळा नावाची एक अनिलांची कविता होती. चढली शिशिर ऋतूची कला, आली सृष्टीवर अवकळा, सुटले सोसाट्याचे माघामधले वारे, गोठले हिमाद्रित गंगा जलकी सारे, भरली हरिणांना हुडहुडी, ससेही देऊन बसले दडी. अशा प्रकारे हिवाळ्यातलं सुंदर वर्णन करणारी ती कवी अनिलांची, आत्मारामरावजी देशपांडे यांची कविता, ती कविता आम्हाला अतिशय आवडायची. गोदा गौरव नावाची एक फार मस्त कविता होती, अवघड कविता होती. खरं तर पंडित कवितेमध्ये मोडणारी ही कविता होती. चंद्रशेखर शिवराम गोरे या बडोद्याच्या संस्थानातल्या कवीची ती कविता होती. पाठ होणं अवघड होतं पण आवडायची. त्यातल्या काही ओळी आठवून मी मुद्दाम लिहून काढल्या. त्या ओळी तुमच्यासाठी मुद्दाम वाचून दाखवतो. गोदा गौरव, गोदावरी नदीचा गौरव करणारी अशी ही कविता होती. तुझं हृदयंगम रवे विहंगम भाट सकाळी आळविती, तरु तिरीचे तुझवर वल्ली पल्लव चामर चाळविती, तुझ्या प्रवाही कुंकुमवाही बालरवी जणू अरुण करी, जय संजीवनी जननी पयोदे श्री गोदे भव तापहारी. अवयव थिजले शरीर भिजले उठले रोम तृणांकुरसे, सद्गद कंठी बुदबुद करीती वचन घटोन मुख नीर जसे, अधर थरारे अश्रु मलिन मुख हिमती संकर मदंतरी, जय संजीवनी जननी पयोदे श्री गोदे भव तापहारी, जय संजीवनी जननी पयोदे श्री गोदे भव तापहारी. अशा ह्या एकापेक्षा एक सुंदर निसर्ग कविता आम्हाला अभ्यासाला होत्या. त्याच्यानंतर ग्रामीण जीवनावर काही कविता होत्या त्या काळामध्ये. त्याच्यापैकी एक कविता आहे, तर तिला कुठली कविता म्हणायचं, मन नावाची कविता आहे बहिणाबाई चौधरींची. बहिणाबाई चौधरी ग्रामीण कवयित्री म्हणून तिला ग्रामीण कविता म्हणायचं का, तर नाही. बहिणाबाई स्त्री आहेत म्हणून स्त्री कविता म्हणायचं का, तर नाही. त्या बहिणाबाई तर शिकलेल्याच नव्हत्या, तरीही बहिणाबाईंनी ही जी कविता लिहिलेली आहे मन नावाची कविता, ही मन नावाची कविता आम्हाला अभ्यासाला होती. आणि ही संपूर्णपणे सायंटिफिक कविता आहे, मनाचं वर्णन करणारी कविता आहे. आणि ज्याला आपण वेगवेगळे मानसशास्त्रज्ञ होऊन गेले ना, ज्यांनी मानसशास्त्र जन्माला घातलं, तो फ्राईड, त्याचा शिष्य प्रिस्कॉप्ट,
त्याचा शिष्य युंग यांनी मनाचा ज्या पद्धतीनं अभ्यास केला ना, त्या पद्धतीनं मनाची मांडणी बहिणाबाईने या कवितेमध्ये करून दाखवलेली आहे. मला फार नवल वाटतं बहिणाबाईचं. सगळ्याच कविता अर्थात मला पाठ आहेत बहिणाबाईच्या, हे तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे. पण ही कविता सुद्धा फार इंटरेस्टिंग आहे की मन वढाय वढाय उभ्या पिकातलं ढोरं, किती हाकाला हाकाला फिरी येतं पिकावर. मन मोकाट मोकाट त्याले ठाई ठाई वाटा, जशा वाऱ्यानं चालल्या पाण्यावरल्या रे लाटा. मन जहेरी जहेरी त्याचं न्यार रे तंतर, अरे इचू साप बरा त्याले उतारे मंतर. मन येवड येवड जसा खाकसाचा दाना, मन केवड केवड आभायात बी मायना. देवा असं कसं मन, असं कसं रे घडलं, कुठं जागेपणी तुले असं सपन पडलं. म्हणजे मनाच्या कितीतरी तऱ्हा बहिणाबाईने या कवितेत सांगितल्यात. तर सगळा अर्थ सांगत बसत नाही, कारण ह्या एकाच कवितेवर तासभर बोलता येतं. दुसरी एक कविता होती गल ठोकळांची, गढी नावाची, आणि सेम आमच्या गावात अशीच गडीने या गडीत केलेलं असंच वर्णन असलेला बुरुज, पडका बुरुज, ते सगळं जशाला तसं होतं की गावाची शिव लागताच दिसते उंचावरी ती गडी, भिंती ढासळल्या बुरुज खचले एक हालती देवडी. अशा प्रकारचं वर्णन त्या कवितेमध्ये होतं. कवी चंद्रशेखर गोरे, ज्यांचा नुकताच मी उल्लेख केला, जय संजीवनी जननी पयोदे श्री गोदे भव तापहारी, ही गोदागौरवसारखी कविता ज्यांनी लिहिली, त्यांची जीव नावाची एक कविता आम्हाला अभ्यासाला होती की गोधूम वर्णतीचा हरिणीच्या पाडसा परी डोळे. एका खेड्यातल्या मुलीचं वर्णन करणारी ती कविता होती. होती पंडिती पद्धतीची, पण खेड्यातल्या मुलीचं वर्णन करणारी ती कविता होती. त्याच्यानंतर पासरा गोरे नावाचे विदर्भातले एक कवी होते. त्यांचा कविता संग्रह कितीही मिळवू म्हटलं तरी मला मिळाला नाही, पण त्यांनी संपादित केलेला एक जात्यावरच्या गाण्यांचा मात्र संग्रह मी मिळवला. त्याचं नाव होतं खडकातील पाझर, आणि तो अतिशय सुंदर होता. त्यांची एक कविता आम्हाला अभ्यासाला होती, आम्ही तर जंगलची पाखरे. शेतमाऊली आमुची आई, आम्ही तर जंगलची पाखरे, आम्हाला कमी कशाची बरे. अशा प्रकारची ती कविता होती. ती कविता आम्हाला खूप आवडायची. केशवसुतांची एक खेडे नावाची, कोकणातल्या खेड्याचं वर्णन करणारी कविता होती. माझ्या मामाची रंगीत गाडी हो, कशी दौडत दौडत येई हो, मला आजोळी घेऊन जाई हो. ही गह पाटलांची कविता होती. आणि पाखरांची शाळा ही देखील गह पाटलांची कविता होती. ह्या कविता आम्हाला अभ्यासाला होत्या. स्त्रीविषयक काही कविता होत्या. त्यातली सगळ्यात जास्त आम्हाला आवडलेली कविता होती ती म्हणजे आमच्या परभणीचे कवी बी रघुनाथ यांची चंदनाच्या विठोबाची माय गावा गेली. फारच सुंदर कविता होती ती, चंदनाच्या विठोबाची माय गावा गेली. ही कविता कशामुळे आवडत होती? एक तर त्याच्यामधला आशयही छान होता, पण दुसरी महत्त्वाची गोष्ट होती, माझ्या लहानपणी आम्हाला आमच्या गुरुजींनी सांगितले की हे आपल्या परभणी जिल्ह्यातले कवी आहेत, आणि त्या काळात सगळ्या अभ्यासक्रमामध्ये परभणी जिल्ह्यातला एकच कवी होता, आपल्या जिल्ह्यातला एकच कवी, त्यामुळे आम्हाला तो फार आवडायचा. याचा उल्लेख मी आधी केला, उद्योगपती असलेला हैदराबादचा माझा धाकटा भाऊ प्रभाकर, तो चित्रकार होता, खूप चांगली चित्र काढायचा. मी त्याला सांगितले की अरे हे चित्र जे कवितेच्या शेजारी दिले ना, हे मोठ्या आकारामध्ये मला काढून दे. त्यानं पूर्ण मोठ्या आकारामध्ये मला ते चित्र काढून दिलं, आणि माझ्या घराच्या ढाळजेमध्ये बी रघुनाथांचं मी ही चित्र लावलेलं होतं. आणि ही कविता मी तेव्हाच पाठ केलेली होती की चंदनाच्या विठोबाची माय गावा गेली, चंदनाच्या विठोबाची माय गावा गेली, ओसरिया ओसरीची आज ओस झाली, कोनाड्यात दुमडून पडे घर कुल, आज सत्ते कळू येई दाटी मुठी तिल, जेन कधी गवसले मोठ्या रांजणात, तेच आज सापडले रित्या बोळक्यात. एवढीच कविता होती ती. एक लहानपणी खेळ कळणारी मुलगी लग्न होऊन निघून गेल्याच्या नंतर तिचा जो खेळ घडा, आणि त्या खेळातली जी चंदनाची विठोबाची बाहुली असते ती पडलेली पाहून कवीला हे सगळं सुचतं की ह्याची आई आज गावाला निघून गेलेली आहे. तर ती कविता आम्हाला होती अभ्यासाला, खूप आवडायची. एक कृब निकुंब यांची कविता होती, आणि ती सगळ्यांनाच आवडायची. मला वाटतं बहुतेक जणांना ती कविता, आमच्या वयाच्या सगळ्या जणांना ती पाठ आहे. घाल घाल पिंगा वाऱ्या माझ्या परसात, माहेरीजा सुवासाची कर बरसात, सुखी आहे पोर सांग आईच्या कानात, आई भाऊ साठी परी मन खंतावत, विसरली काग भादव्यात वर्ष झालं, माऊलीच्या सुखाला ग मन आसवलं, फिरून फिरून याद येते जीव वेडा होतो, चंद्रकलेचा ग सेव ओला चिंब होतो. अशी त्या सासूरवासिनीचं वर्णन करणारी माहेराच्या आठवणीची ती कविता जी होती ती कुरुब निकुंबांची कविता होती. ती आमच्या पिढीमध्ये अत्यंत लोकप्रिय अशी कविता होती. कवी बी नारायण मुरलीधर गुप्ते यांची गायी पाण्यावर काय म्हणून या आल्या थोडी अवघड होती, पण तीही कविता आम्हाला अभ्यासाला होती. आणि गोविंदाग्रजांची थांब जरासा बाळ, तरे तरेची फुले विकसली रंगी बेरंगी ही सगळी, तूही शिरता त्यांच्या मिळी, माझे मगते फूल कोणते कसे ओळखू सांग, थांब जरासा बाळ. आणि ही कविता आज वाचताना मला असं लक्षात येतं की रवींद्रनाथ टागोरांची देखील अशीच एक कविता आहे, आणि फार सुंदर पद्धतीनं कवी आपले गोविंदाग्रज यांनी ही कविता मांडलेली होती.
आली बग गाई गाई शेजाऱ्याच्या अंगणात, फुललासे निशिगंध घोटाळलेली ताटव्यात, अशा अर्थाची एक सुंदर कविता इंदिरा संतांची आम्हाला अभ्यासाला होती. उपदेशपर कविता काही अभ्यासाला होत्या. आमच्यान प्रामुख्यानं त्या शाहिरी कविता होत्या. त्याच्यामध्ये हटातटाने पटा रंगवून जटा धरिशिका शिरी, मठाची उठा ठेवका तरी, काय गळ्यात घालून तुळशीची माकडे, काय दूर भवाला करतील ही माकडे, अशा प्रकारची टीका करणारी आणि तुम्हाला थोडासा उपदेश करणारी अशी ती कविता होती. किंवा मग बिकट वाट वही वाट नसावी, धोपट मार्गा सोडू नको, संसारामध्ये ऐसा आपुला उगाच भटकत फिरू नको, ही अनंत फंदीची. या दोन्ही फटके होते आणि ते म्हणताना इंटरेस्टिंग खटकेबाज पद्धतीने म्हणता यायचे, म्हणून सुद्धा आम्ही ते पाठ केलेले होते. कवी केशवसुतांची घड्याळ नावाची कविता होती, ती पण उपदेशपर कविता होती. मुलांना वेळेचं महत्त्व सांगणारी कविता होती. की गडबड गाई जगात चाले, आळस डुकल्या देतो पण, गंभीरपणे घड्याळ बोले, आला क्षण गेला क्षण. घड्याळ असत्या नाही घाई, विसावाही नाही पण, गंभीरपणे घड्याळ बोले, आला क्षण गेला क्षण. अशी ती एक सुंदर कविता आणि फार लहानपणी म्हणजे पहिली दुसरीला काहीतरी होती, बालकवींचीच कविता होती. सकाळी लवकर उठण्याच्यासाठी म्हणून ती कविता होती. उठ मुला बघा अरुणोदय झाला, किलबिलती पक्षी किती, झाडावरती बागडती, अशा प्रकारची ती कविता आम्हाला अभ्यासाला होती. काही खेळगाणी असलेल्या कविता पण आम्हाला अभ्यासाला होत्या. पतंग उडवू चला गड्यानो, पतंग उडवू चला, ही आज्ञा पुराणिक यांची कविता आम्हाला अभ्यासाला होती. बालकवींची आनंदी आनंद गडे, इकडे तिकडे चोहीकडे, उडा मारू मारू नाचू नाचू, आम्ही ती कविता म्हणायचो. एक लेझिम नावाची श्रीबा रानडे यांची कविता होती. की दिवस सुगीचे सुरू झाले, ओला चारा बैल माजले, शेतकरी मन प्रफुल्ल झाले, छन खळखळ खळ छन, ढुम 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 पट ढुम, लेझिम चाले जोरात. पटक्याची तर टोकी डुलेली, दिवटी फुरफुर करू लागली, रांग खेळण्या सज्ज झाली, छन खळखळ खळ छन, ढुम 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 पट ढुम. हे छन खळखळ खळ छन, ढुम 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 पट ढुम या शब्दामुळं आम्हाला ती फार इंटरेस्टिंग वाटायची. आणि शाळेतून परत येताना छन खळखळ खळ छन, ढुम 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 पट ढुम असं पाठीवर दप्तर टाकून पळत पळत हे गाणं म्हणत म्हणत आम्ही घरी यायचो. अशा काही छान कविता आम्हाला अभ्यासाला होत्या. खूप लहानपणी म्हणजे दुसरी तिसरीला काहीतरी, गाडी आली झुक झुक झुक, सिटी कशी वाजे बघा कुक कुक कुक, ही कविता खेळावरची आम्हाला अभ्यासाला होती. ह्या इतक्या कविता मला आठवल्या, मी आठवायला बसलो तर आणखी काही आठवल्या तर पुन्हा काही आठवतील, पण या एवढ्या कविता मला आठवल्या. आणि ह्या सगळ्या कविता पहिली ते इयत्ता 10वी पर्यंतच्या माझ्या अभ्यासातल्या आहेत. आणि साल आहे 1970 ते 1980, म्हणजे 40 ते 50 वर्षापूर्वीच्या अभ्यासक्रमातल्या ह्या सगळ्या कविता अभ्यासाला आहेत. या तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल की शालेय अभ्यासक्रमामध्ये कधीही शृंगारिक कविता अभ्यासाला ठेवली जात नाही. त्याचं कारण असं की त्या मुलांचं ते वय नसतं शृंगार समजून घेण्याचं, त्यांच्या मनामध्ये ती भावना अजून उमललेली नसते. म्हणून आवर्जून अभ्यासक्रमामध्ये प्रेम कविता, शृंगारिक कविता लावणी ठेवत नाहीत. पण आपण पालक आणि शिक्षक हा मानसशास्त्राचा धडा पूर्णपणे विसरून गॅदरिंगमध्ये आपल्या मुलांना डिस्को गाणी म्हणायला लावतो, डिस्को नाचायला लावतो आणि आपण त्याच्यावर टाळ्या वाजवतो. मुलींना साड्या नेसवून लावणी नृत्य करायला लावतो आणि आपण त्याच्यावर टाळ्या वाजवतो. आणि त्या मुलांना त्या भावनेशी काहीही देणं घेणं नसतं. ही सगळा आंबट शोक हा प्रेक्षकांचा असतो आणि त्याच्यामुळे तुमच्या लक्षात येईल की गॅदरिंगला सगळा गाव उलटतो आणि आपला आंबट शोक पुरा करतो. मला ही गोष्ट सहज आठवली म्हणून मी तुमच्यासमोर मुद्दाम मांडली. आता मुलांना कोणत्या प्रकारच्या कविता आवडतात आणि शालेय वयात कवितेची गरज काय, अशा काही संदर्भामध्ये काही मुद्दे मी तुम्हाला फास्ट सांगणार आहे. शालेय मुलांना लयबद्धच कविता आवडतात, मुक्त छंदातल्या कविता आवडत नाहीत. आनंद देणाऱ्या कविता तर मुलांना आवडतातच, पण दुःख देणाऱ्या शोकात्मक कविता, करुणरसातल्या कविता देखील मुलांना आवडतात. हे आवर्जून लक्षात घ्या. किंबहुना पुढं आयुष्यभर करुणरसातल्याच कविता मुलांच्या लक्षात राहतात, हेही आपण समजून घेतलं पाहिजे. मी तुम्हाला 4 पिढ्यांचं उदाहरण देतो की शोकात्मक कविताच कशा लोकांच्या लक्षात राहतात. माझ्या आधीच्या पिढीमध्ये एक कविता होती, आमचे भाऊ ते म्हणायचे, ती श्रावण बाळ नावाची कविता. शर आला तो धावून आळा काळ,
अडखळा श्रावण बाळ, माझ्या पिढीमध्ये मी आधी सांगितलेली या झोपडीत माझ्या ही कविता सगळ्यात जास्त मुलांना पाठ होती. माझ्या नंतरच्या पिढीमध्ये योगायोगानं माझी बाप कविता जी करुणरस पूर्णच होती, शेतकऱ्याचं दुःख सांगणारीच होती, ती सगळ्यात जास्त मुलांना पाठ होती. आणि वर्तमान पिढीत सध्या आता हंबरुण वासर आले चाकती जवा गाय ही शोकात्मक कविता आईविषयीची सगळ्या मुलांना पाठ असते, हे तुमच्या लक्षात येईल. पाठ्यपुस्तकातल्या कविता कवींना घडवतात. कवी घडताना पाठ्यपुस्तकातल्या कवितांची त्यांना प्रचंड मदत होती, हे मी आवर्जून सांगतो. मी स्वतः अभ्यासक्रमातल्या माझ्या कविता, माझ्या मागच्या वर्गातल्या मुलांच्या बदललेल्या पुस्तकातल्या कविता, पुढच्या मुलांच्या बदलून जुन्या झालेल्या पुस्तकातल्या कविता, अशी पुस्तकं जमा करून माझी कविता वाचनाची हौस मी भागवायचो. कुठं गावामध्ये वाचनालय होतं, कविता संग्रह कुठं होते? पाठ्यपुस्तकांनीच आधुनिक कविता गावापर्यंत पोहोचवलेली आहे. कविता संग्रह गावापर्यंत पोहोचलेले नसतात. केशवसूत सुद्धा अभ्यासक्रमातल्या कविता वाचून घडले हे सांगितलं जातं. केशवसुतांनी नवीन पद्धतीची आधुनिक कवितेची सुरुवात केशवसुतांनी केली आणि आधुनिक प्रकारची कविता लिहिण्याची प्रेरणा त्यांना त्यांच्या अभ्यासात असलेल्या इंग्लिशच्या गोल्डन ट्रेझरी नावाचा जो कविता संग्रह होता, इंग्लिश प्रातिनिधिक कवितांचा, तो कविता संग्रह वाचून त्यांना ह्या आधुनिक प्रकारच्या कविता लिहिण्याची प्रेरणा मिळाली हे सांगितलं जातं. हे सगळ्या जगाला माहीत आहे. त्याच्यामुळे अभ्यासक्रमातल्या कविता कवी घडवतात. कवितेची गोडी मुलांना लावणं हे शिक्षकाच्या हातात असतं. खूप चांगल्या प्रकारे, खूप भावपूर्ण पद्धतीनं, खूप चांगल्या गाण्यातून ही कविता मुलांना शिकवली पाहिजे. बऱ्याचदा शिक्षक हे संगीत नसतात, गाण्याची चाल त्यांना माहीत नसते. आजकाल ह्या समाज माध्यमावर वेगवेगळ्या चालीत गाऊन कविता येतात, त्याच्यामुळे शिक्षकांना ते कळू शकतं. पण पूर्वी तसं नसायचं. त्यामुळे पूर्वी शिक्षक प्रामुख्यानं लोकप्रिय चित्रपट गीतांच्या चालीमध्ये ह्या कविता म्हणत असत. पण त्याचं काही वाईट नाही, फक्त ते गाणं बिभत्स स्वरूपाचं नसावं, चांगल्या प्रकारचं गाणं असेल आणि त्या चालीत ती कविता म्हटली तर काही हरकत नाही. कवितेची गोडी मुलांना सुसंस्कृत बनवते. मुलांना सुसंस्कृत बनवण्यामध्ये कवितेची गोडी याचा वाटा अत्यंत महत्त्वाचा आहे. कवितेची गोडी मुलांना नसेल तर मुलं असंस्कृत राहतात. कविता मुलांच्या भावनाचं पोषण करते, हे मी आधी अनेकदा उदाहरणासह सांगितलेलं आहे. कविता मुलांना उदात्त आणि उन्नत बनवते आणि भोवतीच्या नरकवत पार्थिवातून कविता तुम्हाला स्वर्गीय आनंदाकडे घेऊन जाण्याचं काम करते. हे कवितेचं महत्त्वाचं काम आहे, प्रयोजन आहे असं मला वाटतं. माझ्या अभ्यासक्रमात ज्या कविता लागल्या त्यांच्याविषयी मी थोडं बोलावं असं मला गणेश घुले यांनी सांगितलं, तर तेही मी सांगतो. माझ्या गावच्या पाण्याची ही माझी पहिली कविता 1994 साली अभ्यासाला लागली. बाप ही कविता 1999 साली अभ्यासाला लागली. ती 2000 साली पुन्हा अभ्यासाला लागली. ती 2005 साली आणि 2012 साली ती तिसऱ्यांदा अभ्यासाला लागली, हे सगळ्यांना माहीत आहे. रविवार ही कविता मॅट्रिकला लागली होती, ती 2008 साली लागली. आणि दोस्त ही कविता जी सध्या तिसरीला आहे ती 2014 साली अभ्यासाला लागली. राष्ट्रीय मुक्त विद्यालयीन एक शिक्षण संस्थान आहे संपूर्ण देशाचं. तिथं सुद्धा त्यांच्या पुस्तकामध्ये जी शाळेबाहेर गुराखी मुलं आहेत त्यांना एकदम मॅट्रिकची परीक्षा देता येते आणि ती परीक्षा देण्यासाठी जी पुस्तक त्यांना अभ्यासाला आहे त्याच्यामध्ये कापणी नावाची माझी एक कविता अभ्यासाला आहे. कर्नाटक सरकारमध्ये, कर्नाटकच्या अभ्यासक्रमामध्ये मॅट्रिकच्या पुस्तकात पूर्वी हिरा नावाची माझी कथा होती आणि सध्या गुराखी नावाची एक सुंदर कविता तिथं अभ्यासाला आहे. कविता अभ्यासक्रमात लागली की ती सर्व दूर पोचते. बाकी कवितेचं कुठलंही काहीही झालं तरी जितक्या दूर पोचत नाही तितक्या दूरवर शालेय अभ्यासक्रमात कविता लागली तर पोचते. विद्यापीठात लागली तर ती 2-3 जिल्ह्यापुरती मर्यादित राहते, पण शालेय अभ्यासक्रमात लागली तर संपूर्ण महाराष्ट्रात पोचते. ती जितक्या कमीत कमी खालच्या अभ्यासाला, खालच्या वर्गाला लागेल तितकी जास्तीत जास्त मुलांपर्यंत ती कविता पोचते. आणि कुणाची कविता कधी झळाळून उठेल ते सांगता येत नाही. माझ्याच मी एवढ्या कविता लागल्या असं सांगितलं, त्यातली सगळ्यात जास्त झळाळून उठली ती बाप कविता. तेही योगायोग असतात. ज्या काळामध्ये ही कविता अभ्यासाला लागली त्याच काळात शेतकऱ्यांच्या शोकांतिका सुरू झाल्या आणि त्याच काळात ही कविता अभ्यासाला लागली. त्यामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये लोकांच्या काळजात ही कविता घुसून बसली. कविता अशी योगायोगानं एखादी उजळून निघते. सगळ्याच कविता आणि सगळ्याच कवींच्या कविता उजळून निघत नाहीत, हे माझ्या लक्षात आलेलं आहे. बाप कविता लिहिण्यामागची पार्श्वभूमी बऱ्याचदा मला विचारली जाते. ती पार्श्वभूमी थोडक्यात सांगायची झाली तर शहरात शिकायला गेल्यावर शहरातल्या मुलांनी माझा ग्रामीण गावंढळ वेश पाहून मला चिडवलं
आणि नंतर तीच मुलं जेव्हा काही दिवसानंतर माझे मित्र झाले तेव्हा मला का चिडवलं असं विचारल्यावर त्यांनी तू कसा गबाळ्या दिसत होतास असं सांगितल्यावर मी असा का दिसत होतो त्याला माझी पार्श्वभूमी गावाकडची होती हेच सांगितलं. आणि कसं आहे तुझं गाव असं त्या मुलांनी विचारल्यावर त्या मुलांना घेऊन मी माझ्या गावाकडे गेलो. तर त्याच्यासाठी काट्याकुट्याचा तुडवीत रस्ता माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता ही कविता आणि तिथून पुढं गावाकडं या पुस्तकामधल्या सगळ्या कविता मग त्या मुलांना परिचय करून देण्यासाठी मी गावाकडे नेलं पहिल्या कवितेमध्ये की काट्याकुट्याचा तुडवीत रस्ता माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता. गावाकडे गेल्यानंतर माझा बाप, माझी आई, माझे आजी, माझे आजोबा, माझा दादा, माझा वहिनी, माझं शेत, माझी गुरं, माझी वासरं हे सगळं दाखवलं आणि तेही कवितेतून दाखवलं. या प्रत्येक विषयावरची कविता त्या संग्रहामध्ये आहे. आमच्या मनोविकास प्रकाशनानं अतिशय सुंदर पद्धतीनं ते पुस्तक काढलं. त्याच्या निर्मितीचा राष्ट्रीय पुरस्कार त्या पुस्तकाला मिळाला आणि वाङ्मयाचेही सगळे पुरस्कार त्या वर्षी त्या पुस्तकाला मिळालेले होते. त्याच्यामुळं अत्यंत लोकप्रिय झालं ते पुस्तक. त्या पुस्तकातली ही बाप कविता होती आणि शहरातल्या मुलांना, माझ्या मित्रांना माझ्या बापाचा परिचय करून देण्यासाठी ती लिहिलेली होती. ही कविता महाराष्ट्रामध्ये 3 वेळा अभ्यासाला होती आणि अतिशय लोकप्रिय होती. वेगवेगळ्या चालीमध्ये ही कविता मुलं म्हणत असत ते मी तुम्हाला आता सांगत बसत नाही. आता बाप कविता जी आहे ही बाप कविता किती लोकप्रिय होती त्या लोकप्रियतेचे काही किस्से मुद्दाम मी तुम्हाला सांगणार आहे. कारण मी बोलायला सुरुवात करून 55 मिनिटं झालेली आहेत आणि आता एक 5 मिनिटात मी थांबणार आहे. त्या 5 मिनिटामध्ये मी बाप या कवितेच्या लोकप्रियतेचे काही किस्से सांगणार आहे. एक तर ही कविता 7 कोटी मुलांना मुखपाठ होती. तुम्ही विचाराल आकडा कुठून काढला. मी जेव्हा ही कविता प्राचार्य राम शेवाळकर यांनी अभ्यासाला लावली त्या वर्षी त्यांना विचारलं की शेवाळकर सर या कवितेचा माझ्या किती मुलं अभ्यास करतील. उत्सुकता असते ना कवितेला की आपली कविता किती लोकांपर्यंत पोहोचते. शेवाळकरांना विचारलं सर किती मुलं माझ्या कवितेचा अभ्यास करणार आहेत. शेवाळकर म्हणाले चिंता करू नको. सर म्हणलं मी कशाला चिंता करू. ते म्हणाले अरे तुझी कविता आता महाराष्ट्राच्या 5वीला पुजली. 5वीला पुजणे हा मराठीतला वाक्प्रचार आहे. तुम्हाला माहिती आहे की जी गोष्ट ओलांडून पुढे जाता येत नाही त्याला म्हणायचं की 5वीला पुजलेली. ते म्हणजे आता तुझी कविता महाराष्ट्राच्या 5वीला पुजली आणि खरं पुढं जवळजवळ 3-4 पिढ्या 21 वर्ष ही कविता शिकल्या. त्याच्यामुळे तरी मी त्यांना विचारलं की सर सांगा ना किती मुलं त्या कवितेचा अभ्यास करतील. तर ते म्हणाले की 5वीच्या पाठ्यपुस्तकाची बालभारती दरवर्षी 25 लाखाची आवृत्ती छापतं आणि 10 लाख मुलं जुनी पुस्तकं विकत घेतात. म्हणजे 35 लाख मुलं दरवर्षी तुझ्या कवितेचा अभ्यास करणार. 21 वर्षे ही कविता अभ्यासाला होती. म्हणजे ही कविता 7 कोटी 35 लाख मुलांनी पाठ केलेली होती आणि ती पाठच होती. मला खात्री आहे इतर कुठली कविता असो का नसो पण बाप कविता ही कविता सगळ्या मुलांना पाठ असायची. त्याचे अनेक किस्से मी तुम्हाला सांगू शकतो. त्याचा एक किस्सा मुद्दाम मी तुम्हाला सांगणार आहे. आणि ही कविता फक्त 5वीच्या मुलांनाच पाठ नव्हती तर त्यांच्या भावंडांना मागच्या पुढच्या त्यांच्या आईवडिलांना ही एकमेव कविता अशी आहे की जी मुलांना आवडली होती, त्यांच्या भावांना आवडली होती, त्यांच्या आईवडिलांना आवडली होती, शिक्षकांना आवडली होती आणि सगळ्यांनीच पाठ केलेली होती. अनेक ठिकाणी गेल्याच्या नंतर मला पालक म्हणून दाखवायची ती कविता. ते म्हणायचे अहो ही कविता आमचीच कविता आहे ना, आमची मुलं शिकतात तर ही कविता म्हणतात. जेव्हा घरात नाचू नाचू ही कविता म्हणतात तेव्हा आम्हाला वाटतं की अरे अशा पण कविता अभ्यासक्रमात यायलात का आजकाल. असं मला अनेक पालकांनी त्या काळामध्ये सांगितलेलं होतं. घाटनांदूर नावाच्या गावातून गॅदरिंगवरून परत येताना अंबाजोगाईकडं तिथून 20 किलोमीटर अंबाजोगाई आहे. डोंगराचा रस्ता आहे. संध्याकाळचा वेळ होता. माझ्यासोबत गॅदरिंगचे संयोजक आमचे दीना फड होते आणि ते आम्ही येत असताना डोंगरामध्ये 10 किलोमीटर मागे घाटनांदूर, 10 किलोमीटर पुढे अंबाजोगाई आणि मध्ये भर डोंगरात किर्र अंधारामध्ये डोंगरातून मला कवितेचा आवाज ऐकू आला. म्हटलं कविता कोण म्हणते सर इथं. मला वाटलं त्यांच्या मोबाईलमध्ये त्यांनी टेप केली की काय कविता माझी. ते म्हणाले नाही सर. म्हटलं मग आवाज कुठून येतोय. तो म्हणले डोंगरातून. आम्ही गाडीचा काचा खाली केला तर खरंच डोंगरातून आवाज येत होता. मग मी म्हटलं महाराष्ट्रातल्या मुलांना तर माझी कविता आवडते पण भूतांना पण माझी कविता आवडू लागली की काय. म्हटलं सर येतं जवळपास एखादं गाव आहे काय. ते म्हणाले नाही सर एक आदिवासी लोकांचा तांडा आहे. म्हटलं कुठे येतं. तो म्हणाले तो मिनमिनता प्रकाश दिसतोय तिथं म्हणाले लाईट पण नाहीये, वीज गेलेली नाही तिथपर्यंत. एक पेट्रोमॅक्सची बत्ती होती, मिनमिनता प्रकाश होता. आम्ही त्या दिशेनं गेलो. आमची गाडी हळूहळू नेली त्या दिशेनं. आम्ही जे दृश्य पाहिलं ना ते अप्रतिम दृश्य होतं. काय दृश्य होतं की आदिवासी नवरदेव नवरीच्या लग्नाचा समारंभ सुरू होता. हळद लावण्याचा कार्यक्रम सुरू होता. हिरवा हिरवा छान मांडव घातलेला होता. मांडवाखाली बसून नवरदेव नवरीला हळद लावण्याचा कार्यक्रम सुरू होता आणि करवली त्या बॅटरीचा माईक हातामध्ये घेऊन, लाईट तर तिथं नव्हते, गाणं म्हणत होती. शेतामध्ये माझी खोप तिला बोराटीची झाप, तिथं राबतो कष्ट तो माझा शेतकरी बाप. म्हणणं झाल्यावर आमच्या फडसराने त्या मुलीला जवळ बोलावलं आणि तिला म्हणाले की अगं मुली ही कविता
तुझ्या अभ्यासक्रमात आहे. तुला या कवितेचे कवी माहीत आहेत काय? तर तिनं उत्तर दिलं, कवीचं नाव नाही सांगितलं. तिनं उलटा प्रश्न विचारला, कवी म्हणजे काय? कवी म्हणजे काय? फडसर म्हणाले, ही कविता तुझ्या अभ्यासात आहे ना? ती म्हणाली, नाही. तू कितवीला आहेस? ती म्हणाली, मी 3रीला आहे. मग तुला ही कविता कशी काय पाठ? ती म्हणाली, आमच्या ताईच्या पाठ्यपुस्तकात ही कविता आहे आणि आम्ही दोघी डोंगरामध्ये शेळ्या राखताना नाचू नाचू ही कविता म्हणते, म्हणून मला पाठ झालेली आहे. हा एक किस्सा मी तुम्हाला मुद्दाम इथं सांगितला त्या कवितेच्या लोकप्रियतेचा. त्याच्या लोकप्रियतेचे किस्से सांगताना ती 3दा अभ्यासाला लागली. शिक्षक पालक विद्यार्थ्यांची आवडती कविता होती. अजूनही महाविद्यालयात गेलेली मुलं ही कविता पाठ असते. मी जेव्हा कॉलेजच्या गॅदरिंगला जातो 2 ओळी म्हणतो तेव्हा पुढची सगळी कविता ती मुलं म्हणायला लागतात. फेसबुकवर अलीकडच्या काळामध्ये अनेकदा मी असं पाहिलेलं आहे की जी मुलं आता ही कविता शिकून मोठी झाली, पुढे गेलेली आहेत, ती मुलं या कवितेच्या पानाचा फोटो टाकतात त्यांच्या पुस्तकातला आणि खाली एकच ओळ लिहितात, गेले ते दिवस उरल्या त्या आठवणी. म्हणजे किती त्यांच्या मनात ती कविता रुतून बसलेली आहे हे त्याचं एक उदाहरण आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा किस्सा, माझ्या वाढदिवसाला, एका काल्पनिकच वाढदिवस, आपले कुठं वाढदिवस खरे असतात, पण एका वाढदिवसाला एका मोठ्या अधिकाऱ्यानं फेसबुकवर एक पोस्ट टाकलेली होती की आज इंद्रजित भालेराव सरांचा वाढदिवस आहे. असं मला समजलं. माझी त्यांची ओळख नाही. ते मोठे अधिकारी होते, कुठल्या तरी पदावर होते. पण त्यांनी सांगितलं की इंद्रजित भालेरावांची एक कविता आम्हाला अभ्यासाला होती आणि ती कविता, त्यांनी किस्सा असा सांगितलेला आहे की माझे वडील सगळ्या गावाची गुरं राखायचे आणि गावाच्या वेशीवर झोपडीत राहायचे. मी आणि माझे वडील आम्ही दोघंच राहायचो. वडिलांनी इच्छा होती मी शाळेमध्ये जावं, शिकावं, म्हणून वडील मला शाळेत घालायचे. मला शाळेत अजिबात करमायचं नाही. कोपऱ्यामध्ये कुठंतरी शेवटी मी बसून असायचो. कोण शिकवतंय, काय शिकवतंय, माझं अजिबात लक्ष नसायचं. पण ज्या दिवशी इंद्रजित भालेरावांची कविता वर्गामध्ये आमच्या गुरुजींनी शिकवली आणि शेतामध्ये माझी कोपतीला बोराटीची झाप, तिथं राबतो कष्टतो माझा शेतकरी बाप, हे शब्द माझ्या कानावर पडले, त्या दिवशीपासून माझं मन संपूर्णपणे शाळेत रमायला सुरुवात झाली. जर इंद्रजित भालेरावांची कविता अभ्यासाला नसती बाप, तर मी शिकलो नसतो, पुढे गेलो नसतो, आज अधिकारी झालो नसतो. म्हणजे कवीच्या कवितेचं कोणाच्या आयुष्यामध्ये काय स्थान असेल ते आपण सांगू शकत नाही. असे अनेक किस्से या कवितेच्या लोकप्रियतेचे. आणि आता शेवटी ही कविता मी तुम्हाला म्हणून दाखवतो आणि थांबतो. कितीही बोललं तरी थोडंच होईल असा हा विषय आहे. त्याच्यामुळं अतिशय धावत पळत मी तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या आणि आता शेवटी ही कविता म्हणून दाखवतो आणि थांबतो. मला खूप आनंद वाटला तुमच्याशी संवाद साधताना. खूप मोठ्या प्रमाणामध्ये तुम्ही मला दाद दिली, मोठ्या प्रमाणामध्ये तुम्ही उपस्थित राहिलात. दाद तर इथून कळत नाही, पण तुमच्या उपस्थितीवरून कळतं की मोठ्या संख्येनं तुम्ही उपस्थित राहून माझ्या या व्याख्यानाला, खरं तर ह्याच्यामध्ये मी काही माझ्या पॉप्युलर कविता म्हणणार नव्हतो, काही नाही. कविता मुलांवर काय संस्कार करते या व्याख्यानाला देखील एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये तुम्ही मला दाद दिली, त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो. गणेश घुले यांनी मला त्यांच्या फेसबुक पेजवर माझी ही भूमिका मांडायला मला संधी दिली, त्याबद्दल मी त्यांचेही मनपूर्वक आभार मानतो. आणि शेवटी कविता म्हणतो आणि थांबतो. कविता म्हटल्यावर मी काही बोलत नाही म्हणून म्हणतो आणि थांबतो. शेतामध्ये माझी खोपतीला बोराटीची झाप, तिथं राबतो कष्ट तो माझा शेतकरी बाप. शेतामध्ये माझी खोपतीला बोराटीची झाप, तिथं राबतो कष्ट तो माझा शेतकरी बाप. लेतो अंगावर चिंध्या खातो मिरची भाकर, काढी ऊसाची पाचट जगा मिळाया साखर. लेतो अंगावर चिंध्या खातो मिरची भाकर, काढी ऊसाची पाचट जगा मिळाया साखर. काटा त्याच्याच कापाई त्यानं काय केलं पाप, काटा त्याच्याच कापाई त्यानं काय केलं पाप. शेतामध्ये माझी खोपतीला बोराटीची झाप, तिथं राबतो कष्ट तो माझा शेतकरी बाप. माझा बाप शेतकरी उभ्या जगाचा पोशिंदा, माझा बाप शेतकरी उभ्या जगाचा पोशिंदा. त्याच्या भाळी लिहिलेला रात दिस कामधंदा, कष्ट सारे त्याच्या हाती दुसऱ्याच्या हाती माप, कष्ट सारे त्याच्या हाती दुसऱ्याच्या हाती माप. शेतामध्ये माझी खोपतीला बोराटीची झाप,
तिथं राबतो कष्ट तो माझा शेतकरी बाप. बाप फोडितो लाकड माय पेटविते चुल्हा. बाप फोडितो लाकड माय पेटविते चुल्हा. घामा मागल्या पिठाची काय चव सांगू तुला. आम्ही कष्टाचंच खातो जग करी हापाहाप. आम्ही कष्टाचंच खातो जग करी हापाहाप. शेतामधी माझी खोप तिला बोराटीची झाप. तिथं राबतो कष्ट तो माझा शेतकरी बाप. शेतामधी माझी खोप तिला बोराटीची झाप. तिथं राबतो कष्ट तो माझा शेतकरी बाप. माझा शेतकरी बाप. माझा शेतकरी बाप.